मर्दानी हा बाणा आमचा छाती पोलादाची, आट्यापाट्या मैदानातला खेळाडू मी, खास विजेतेपद पटकावण्याची। आज मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील मानिवली पाडा म्हणजे संतेपाडा या गावातील नुकतंच चंदीगड या ठिकाणी झालेल्या आट्यापाट्या या खेळाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व करणारा आपल्या कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील या गावचा खेळाडू सार्थक बाळाराम धुमाळ याची नुकतीच महाराष्ट्र संघातून निवड झाली आणि 2 दिवस चंदीगडला गेल्यानंतर महाराष्ट्राने त्या ठिकाणी उपविजेतेपद पटकावलं आणि ती आनंदाची वार्ता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात, कल्याण तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेली आहे। आपल्या मतदारसंघातला आणि आपल्या कल्याण तालुक्यातला आपला घरचा खेळाडू म्हणून नक्कीच अनेकांना आनंद झालेला आहे। भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने मला जेव्हा बंटी घारे यांच्या माध्यमातून बातमी समजली त्यानंतर मी लगेच व्हॉट्सअप ग्रुपवर त्याला शुभेच्छा दिल्या आणि 2 दिवसानंतर फोन करून आज त्याच्या घरी मानिवली पाड्यामध्ये त्याचे आई वडील तसेच ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले या पाड्यातील ग्रामस्थ गावकरी माझ्या मंचच्या वतीने प्रथमतः मी सार्थक बाळाराम धुमाळ याचं मनापासून अभिनंदन करतो। सध्या तो 11वीच्या वर्गामध्ये शिकत आहे। कल्याण तालुक्याचा वाघ, शहापूर तालुक्याचा वाघ तारमळे यांनी जशी कामगिरी केलेली आहे तसा हा माझ्या कल्याण तालुक्याचा वाघ आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आट्यापाट्या, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, बुद्धिबळ, मल्लखांब अशा खेळांना सुद्धा महत्व आलं पाहिजे। जसं क्रिकेटला सध्या महत्व आहे तसंच आट्यापाट्या हा खेळ आहे का जो केवळ स्थानिक पातळीवर खेळला जात नाही, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आज खेळला जातो आणि त्यामुळे आपल्या कल्याण तालुक्यातला, आपल्या ठाणे जिल्ह्यातला खेळाडू जेव्हा महाराष्ट्र संघामध्ये खेळायला जातो तेव्हा नक्कीच प्रत्येकाला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही। म्हणून आज या कल्याण तालुक्याच्या वाघाचा माझ्या भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याचा या ठिकाणी सन्मान करत आहे।